नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते ते हरतालिका व्रत। यंदा 2025 मध्ये 26 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे हे हरतालिका व्रत। हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली जाते किंवा ऐकली जाते। ज्यांचे पूजेला जाणे जमत नसेल किमान त्यांनी ही कथा तरी श्रवण करावी किंवा वाचावी। कुमारिका आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने हे व्रत करताना दिसतात। हरतालिकेची कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आलेली आहे। देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत उत्सव साजरा केला जातो। भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी केले जाईल। या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून शुचिर्भूत होऊन नवे वस्त्र परिधान करतात। पूजेसाठी चौरंगावर केळीच्या पानाचा मंडप घालून त्यावर शिवलिंग वाळूपासून बनवून त्याचे पूजन करतात। रात्री जागरण करून गाणी भजन कीर्तन गातात आणि खेळ खेळतात आणि शेवटी कथा ऐकून आरती केली जाते। कथा श्रवण करूया। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीने शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात श्रेष्ठ व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर ते मला सांगा आणि मी कुठल्या पुण्याने तुमच्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे। तेच मी तुला सांगतो आणि तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस, याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस, असं हे व्रत ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून खूप मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस। तुझे हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी ही कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथे नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिच्या योग्य पती आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून मी इथं आलो आहे। त्यावर हिमालयाला मोठा आनंद झाला। त्यानं ही गोष्टही कबूल केली। नंतर नारद मुनी तिथून निघून गेले आणि विष्णूंकडे आले। त्यांना ही सर्व हकीकत कळवली व आता तिथून निघून गेले। नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवांवाचून मला दुसरा पती करणं नाही, माझा असा हा निश्चय आहे। असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात तुला नेलं। तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा सुद्धा होती। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास। तिथं माझी लिंग पार्वतीसह पूजा केलीस। तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा। रात्री जागरण केलंस, त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हल्लं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तेव्हा तू मला म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही। तर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो। दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस। मैत्रिणींसह त्याचं पारणं देखील केलंस। इतक्यात तुझे वडील तिथे आले। त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितली। पुढे त्यांना तुला मलाच देण्याचं कबूल केलं। तुला घेऊन घरी गेले। मग त्यांनी काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली आणि यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावी, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाची लिंग स्थापन करावे, षोडशोपचारे त्यांची पूजा करावी, मनोभावे प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी आणि रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातकही नाहीसं होतं, राज्य मिळतं, सौभाग्यवती स्त्रियांचं सौभाग्य अबाधित राहतं। या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असे सांगितले जाते। दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो। कहाणी केल्यानंतर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।